परम कृपाल शिवल्लभ नंदन करत कृपा निज हाथ दे माथे। जे जन शरण आय अनुसरही गए सो पत श्री गोवर्धन नाथ। परम उदार चतुर चिंतामणि राखत बदारा बैसाथ। भज कृष्ण दास काज सब सरही जो जाने श्री विठल नाथ। परम कृपाल शिवल्लभ नंदन करत कृपा निज हाथ दे माथे। मी जरा तिकडची हाल हवाल बघून येतो. वा 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 इंदुराव, अहो काय पोरं लेझिम खेळतात. अरे आपल्या गल्लीतली पोरं आहेत ती. इंदुराव, हे बघितलं काय? काय बघायचं? तुमच्या हिरेशीरवर आप्पासाहेबांनी खास मुंबईहून पोरं आणली डिस्को नाचायला. ती बघा कशी बघ कशी. अरे डिस्को नाचू द्या नंतर फिस्को नाचू द्या, आपला चालत आलेला मान तर कोण काढून घेणार नाही ना. आपण तुमच्या उरावर नाचण्यासाठी मुद्दा मांडली की पोरं कशी नाचतात बघा. हिजड्याच्या पोटून पडले की वाटत बघा कशी हातकट वितकट बघा.
मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया रे मोरया बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया रे. गणपती तुमच्या मोहरा नेतात जायला आमचा चालत आलेला मान ओढून आमच्या मोर गणपती नेत्यात. न्यायला देऊ नका, अजिबात न्यायला देऊ नका. अरे त्यासनी चावतोच माझा इतका. माझं नाव सांगू नका, मी सांगितलं म्हणून बोल नका. गणपती बाप्पा कुठं पुढे निघालाय? कोण ग तू मिरवणूक काढवणार? कोण तू? इंदुराव पाटील म्हणतात मला. पाटीलकीचा मान आमचा आहे. आमचा गणपती पुढे जाणार. अरे कोण विचारतो तुझ्या पाटीलकीला? मी सरपंच निवडून आलो, हिंगालतो तुझ्या पाटीलकीला. सांभाळून बोल. माझा गणपती कोण आलो तो तेच फाकरा आणणार आहे, फाकरा. कसा फाकरा तेच बघतो. अरे हिंदूराव काय करतोस हे? साध्या गोष्टीतून कशाला भांडत बसला? काय मी म्हणतो त्यांचा गणपती मोरे गेला. कुठे बिघडलं? देवाच्या बाबतीत कसली आली ईर्ष्या? आपण टाळी एका तन वाजत नाही. खालच्या आळीच्या रेवीत चालून देणार नाही मी. खालची आली काय वरची आली काय? दोन्ही बी एकाच गावच्या ना? आप्पासाहेब जाऊ दे तुमचा गणपती मोरे. आणि माझी आण आहे जास्त बोला असतं. मोरया बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया बघा बा, आता तुमचं ऐकलं, पण विसर्जनाच्या मिरवणुकीला अजिबात ऐकणार नाही. चला रे, करा सुरुवात. दुखरता वार्ता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर. बाद झालं पोपट्या, बाद झालं. लांबा नको लावू, राग दारीत गाते चाल. गणपतीच्या आरती मधीच तोडायची. आवरायचं तुम्ही बघा. म्हणाल तसं. बोला रे मंगलमूर्ती मोरया. घ्या घ्या प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. घ्या वहिनी साहेब, तू घ्या, तुम्ही घ्या. आई साहेब घ्या, तुम्ही घ्या. प्रसादी घेतल्याशिवाय जायचं नाही बरं का? काय म्हणा? औंडा एकदम सुरुंग लावल्यागत केलं तुम्ही पाया खाली. सुरुंग हा. पाया घाली हा. कुणी तरी भोसले मंडळी वरची आळी. काय बोलतोय समजा ना मला. अहो, एक गारच झाली तुमची मिरवणूक बघून. अहो, नाचणारे बाया काय नाचतील? असे नाचत होते, अख्खं गाव लोटलं होतं. बस, बस, हा, बस. बसतो बसतो. बस. हा. तर सांगायची गोष्ट अशी हा. की तुमची जंक्शन मिरवणूक बघून त्या हिंदूरावाचं पित्त किती खवळलंय बघण्यासाठी वाड्यावर गेलो होतो. काय काय म्हणताय इंदुराव? नक्ष उतरलाय. हं. पण बोललं तरी मग म्हणायचं काय? काय म्हण? घाटातल्या कर्वमानी एकदम तिडबाज. बर. काय म्हणायची भाषा? हं. या कानाने ऐकले. बर. म्हणतोय कसा? हं. डुया चालत आलेला आमचा मान आम्ही काय सोडून द्यायचं काय? आणि हे बघण्यासाठी मी इथं आलो का? हं. गरीबी होती म्हणून 10-15 बाहेर होतो. हं. पण आता आलोय कमून हं. त्यांचा मान बघण्यासाठी. काय पण यांचा मान राखावा अशी यांची बहादुरी तरी काय? आणि कसली बहादुरी? मग? आमुक आमुक कुंडक्याच्या पोटी जन्माला आले, बस एवढीच बहादुरी. नाही, पण ही गोष्ट त्यांच्या हातची होती काय? मग? तर यांनी देवाला सांगितलं की आम्हाला त्यांच्या पोटी जन्माला घाला म्हणून. नाही, अभिमान बाळगावा, हो. पण भाषेचा जन्माचा नाही, हं. स्वतःच्या कर्तृत्वाचा. हं. एवढे मोठे संस्थानिक हं. पार लयाला गेले, हं. त्यांच्या पुढे हे कोण? अरे, एकदम निघली किचंट. आईला प्रताप, हं? तुझं इंग्लिश परडे. मग शिक्षण आहे, लहानपणापासून शिक्षणाचा पगडा खरंय, आहे. खरंय. माझं एक शिक्षण राहू द्या, हं. पण तुमच्या नकाची सर तरी आहे का यांना? मी काय म्हणतो, हं. या वेळेला गणपती विसर्जनाला तुमचा म्हणजे खालच्या आळीचा गणपती सगळ्यात मोर पण त्यांचा मान मोडायचा. बर, बर, नाही, बर. त्यांच्याकडे घराण्यातून चालत आलेली पाटीलकी असेल, पण तुम्ही पण निवडून दिलेले सरपंच आहे का नाही? हं? आणि पाटीलकीत राहिले का हल्ली? कांद्याच्या मुळी सारखे गल्लो गल्ली पाटील झाले. माझं ऐकून ठेवा तुम्ही, या विसर्जनाच्या वेळेला आपण त्यांना हिसका दाखवायचा. प्रताप ठरलं. हं. हं. हे ठरलं एकदम हं. मोठू काय? हो. हं. हे कोणाला सांगायचं नाही, हं. नाही तर तुम्ही सांगाल मी सांगितलं म्हणून. मी तुम्हाला काय सांगितलं काय? हं. नाही ना? नाही. मोठतो आम्ही. हं, मोठतो. बबिता तुझ्या आईला काय बायकोला हाक मारल्यावर हाक मारते. अरे वहिनी तरी म्हणे म्हणणारच होतो, हं. पण तुम्ही चान्सच दिला नाही म्हणायचा. हं. बबिता वहिनी म्हणलेला आहे आता. का व आय एम इज अ गोईंग. गोईंग म्हणजे? कळलेलं नाही काय? आम्ही निघालो. का हो भाऊजी, परसात तरी खाऊन जावा की.
आज गणपती आल्यात 4 मोदक खाऊन जावा बसावायच. मोदक मोदकाचं नाव काढल्यावर नाही म्हणता येत नाही. बहिणीला माहितीये मला मोदक लहानपणापासून आवडतात. बस, बस. आप्पासाहेब तुमचे ते धाकटे बंधू ते दीपकराव काय शिकून आले म्हणायचे? बीएससी झाले आणि काय पॉलिटिकल मेकॅनिकलचा कोर्स करून आले. हा. परताप काय भानगड काय ते पॉलिटिकल मेकॅनिकल असते, बरोबर. लय मोठं असते. अरे मग पुण्याच्या कारखान्यात 2-4 कॉल आले. येणार. हो. काय देव लावते कुणा ढवाता. लावणार लावणार हा. नक्की दिवे लावणार. बरं. तुमचा भाऊ म्हणजे अगदी तुमच्या सारखाच आहे. अरे एवढे मोदक का त्याला काय होतंय? खावा की. 4 घरी फिरायचे मग केवढे मोदक खावे लागतील, नाही तर थोड्या दिवसांनी माझी परिस्थिती मोदकासारखी होईल. 4च घेतो फक्त. घे, घे, घे. तुम्ही घेणार नसाल? नाही, नाही. बरं झालं. चांगलं आहे. मंगलमूर्ती इंद्रा हा? प्रसाद वाटा बघू. आबा मी प्रसाद वाटणार. चितं तिथं तुझा हट्ट दरवाट. ए आधी मला दे. आत्ता तुझा नाही हट. बरं घे. आता घ्या. गेलं सर बोला काय काय बघताय? कोणी पोरगी आहे काय? नाही नाही चंद्र बघतो. चंद्र बघ बोमला मला विचारलं सगळं बोमला. अरे नुसतं चंद्र बघतो ओरडायला काय आलं? काय छान दिसतो बघा. कुठे आहे तो? काय छान आहे का? मेलो. आई साहेब ओ वहिनी साहेब ओ तुमच्या धाकल्या दिरानं काय पराक्रम करून ठेवल्यात बघा. काय झालं? काय झालं? इकडे तुम्हाला सांगतो आई साहेब समोर चंद्र बघताय तुम्ही. गणपतीच्या दिवशी चंद्र बघायचं नाही एवढं कळत नाही तुम्हाला? साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. किती वेळा सांगायचं तुम्हाला समजावून मला काय कळत नाही? प्रताप भाऊजी काय झालं? अहो वहिनी हे तुमचे दीपक भाऊजी अंगणात उभं राहून कधी न बघितल्यागत टक लावून चांद बघित होत. हो काय सांगताय का? आता मग काय खोटं सांगतो का काय? मग तुम्ही बी बघितलं सा? मग नाही मी नाही बघितला. यानं बघितला. मी यांना विचारलं काय चाललंय दीपक राव, तर म्हणे चांद बघतोय. आणि मग मला सांगतायत कशी चंद्रकोर छान दिसते नाही बघत राहावं. हे खरंच सांगतो आणि चंद्र इतकं सुंदर दिसत होतं म्हणून बघत होतो मी. काय म्हणावं भाऊजी तुम्हाला? हा? अहो आज गणेश चतुर्थी आहे ना मग? नाही काय मग काय झालं गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला तर? आता वर आणि आम्हालाच विचारते सवय. आवाज चांद बघायचा नसतोय. काय झालं ग? या आता कुणी बघितला चांद? आता कुणी काय? दीपक भाऊजीनीच की. का रे बाबा? हं? हं? तेव्हा आणि कसा दिसला तुला? दिसतोय कुठला? मुद्दाम बघितला आता दिसतोय होय. अरे आधीच काय आपल्या वाईटावर कमी लोक आहेत वय? मग वरच्या आळीतले लोक तर टपून बसलेत आपल्यावर डोळ्यात तेल घालून. आपण कधी चांद बघतोय आणि ते कधी झडप घालताय. काय रे काय 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 भानगड काय? अरे आपल्या दीपकने चांद बघितला म्हणून. काय रे दीपक आज चांद बघितलं? होय हे दादा बघ. काय झालं? हे बघ त्याला कोणाच्या तरी घरावर दगड मारायला सांग. नाहीतर येऊन नाही तो चोरीचा आळ येईल आपल्यावर. अगं आई याला काही शास्त्राचा आधार आहे का? या सगळ्या वेगळ्या कल्पना आहेत. काय येरगळ कल्पना? अरे पिढ्यान पिढ्या चालत आलं ते काय उगाच होय? ते काय नाही. बघ कोणाच्या तरी घरात दगड मार, 4 शिव्या खा, त्याशिवाय हाल चुकायचा नाही आणि मला बी झोप लागायची नाही. आई काय म्हणती? हो पण दादा आता वेड्याजवळ कुणाच्या घरावर दगड मारू? कुणाच्याही मार बिघडलं कुठं? कुणाच्या बी कशाला